हाय. ॲक्च्युली मला एक छोटी गोष्ट शेअर करायची आहे म्हणून हा एक छोटा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत जो स्कॅम झालेला आहे तो मी एक थोडक्यात सांगणार आहे. तिने झेप्टोवरून काही गोष्टी ऑर्डर केलेल्या, म्हणजे सहसा जे आपण स्नॅक्स वगैरे ऑर्डर करतो तशा त्याप्रकारे तिने स्नॅक्स काही ऑर्डर केलेले आणि मग तिला ऑफरमध्येही आले की ₹1 काहीतरी ॲड करा, जे तुम्हाला नंतर फ्री डिलिव्हरी होईल. तिने ॲड केलं आणि नंतर सांगितलं की यातल्या कोणत्याही गोष्टी ॲड करा, ते तुम्हाला ₹1 भेटेल. अशा प्रकारे तिने काहीतरी असं मॅगीचं पॅकेट ॲड केलं, आय थिंक सो. हां, मॅगी ॲड केली आणि स्कॅम म्हणजे असं झाला, गोष्टी तर बरोबर आल्या, पण जे तिने नंतर ॲड केलेलं जे मॅगीचं पॅकेट ते टोटली म्हणजे असं फाटलेलं भेटलं. मी बघा, हा खाली इमेज पोस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मग तिने झेप्टोवर कंप्लेंटही टाकली. त्याच्यानंतर त्या लोकांनी काहीतरी एक कुपन कोड दिला, म्हणजे एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून का असं एक सॉरी बोलण्याच्या हिशोबाने एक कुपन कोड दिला. पण त्या कुपन कोड तिने यूज करायला गेली तेही इनव्हॅलिड होतं. हे बघू शकता, मी खाली तेही टाकलेलं आहे. म्हणजे असं लोकांना फसवलं जातं. तिने खूप मेल्स पण ट्राय केले दाखवायला, म्हणजे गोष्टी तर बरोबर आल्या, पण जे नंतर ते लोक असं डिस्काउंट म्हणून किंवा असं फ्रीच्या हिशोबाने ज्या गोष्टी देतात त्या अगदी चुकीच्या देतात, फाटलेल्या देतात किंवा असं उरलेलं सुरलेलं काही देत असतील, तर ते खूप अवॉइड केलं पाहिजे. तसं नाही दिलं पाहिजे, किंवा हे कोणीतरी असं कंप्लेंट करून सांगितलं पाहिजे त्यांना. म्हणजे तिनेही कंप्लेंट टाकली, पण ते काही तिला रिव्हर्ट नाही भेटला. इवन ती फॉलोअपही करते आता बरेच दिवस झाले. मग त्याचा रिव्हर्ट गाईज, मग ह्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? असं व्हायला पाहिजे की नाही, हे कॉमेंट करून मला सांगा की हे चुकीचं आहे की नाही. बाय.